जिल्ह्याची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सन 2025-26 चालू आराखडा त्याला मंजुरी झालेली आहे। एकंदरीत गेल्या वेळेपेक्षा यावेळी आम्ही जवळपास 1354 कोटी रुपयाचा आराखडा हा शासनाकडे सादर करणार आहोत। शहराचं वाढतं लोकसंख्या, येणारे उद्योग, त्या अनुषंगाने असलेल्या सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणे, त्यासाठी हा 1354 कोटीचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत आणि शासनाला विनंती करणार आहोत। दरवेळेला या जिल्ह्यांना कमी निधी देण्यात आलेला आहे। अशा खंडांमध्ये सर्वात वाढणारं झपाट्याने वाढणारं हे शहर जर असेल आहे तर त्याला हा निधी बरोबर दिला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि याला आज उपमुख्यमंत्री अजितदादा बीडच्या पालकमंत्री म्हणून तिथे बैठक घेतात। ते या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सुद्धा त्याला विनंती करणार आहोत की कोणत्याही प्रकारचा कट न लावता आम्हाला या आराखड्याला मंजुरी द्यावी। तर आता मला मागच्या वेळेस 1.5 कोटी मिळाले ना। आता बाकी बऱ्याच गावामध्ये भाषा मुलीच नाही साहेब, सेडच नाही। याच्यामध्ये आपण काय करतो आढावा बैठकीमध्ये मुद्द्यांची घेतली। आपल्याकडे शाळा दुरुस्तीच्या नावाखाली काही खर्च होतो तो निव्वळ वाया जातो। बरोबरी करणे, त्यापूर्वी करणे हा जो प्रकार हे अनेक वर्षापासून चालत आहे। म्हणून मी जिल्हा परिषदेच्या सुविधा सूचना दिल्या, कलेक्टरला सूचना दिल्या की आपल्याला आता दुरुस्ती म्हणून नाही तर निर्माण करताना बिल्डिंग वगैरे आहे तो म्हणजे ठीक आहे, कमी होतील काम, निधी अभावी काही कामं कधी होती, परंतु एखाद्या ठिकाणी कोणी वाढलं तर तो एक प्लॅन ॲक्शन प्लॅन आपण घेतो आणि एक ठोस रक्कम घेऊ, नवीन इमारत कशी बांधता येईल हा आमचा प्रयत्न आहे। म्हणून तुम्हाला त्याला तिथे 35 लाख रुपये म्हणजे त्याच्यात काय होत नसेल त्याच्यासाठी वेगळे आपण तरतूद सुद्धा करू आणि पूर्ण इमारतच नवीन कशी बनेल याचा प्रयत्न आम्ही